जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक दुसरा वर्ग लक्षण नाम समास तिसरा कुविद्या लक्षण नाम श्रीराम समर्थ। एका कुविद्याची लक्षणे अतिहीने कुलक्षणे त्यागर्था बोलले ते श्रवणे त्याग घडे। एका कुविद्याचा प्राणी जन्म येऊनी केली हानी सांगे जल एही लक्षणे ओळखावा। कुविद्येचा प्राणी असे तो कठीण निरूपाने त्रासे अवगुणाची समृद्धी असे म्हणूनिय। श्लोक दंभोदर्पो भीमानच्छ कोद पारुष्य मेवच अज्ञान चांबे जातस्य पार्थ संपदमा सुरिम काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ तिरस्कार गर्वताटा अहंकार द्वेष विषाद विकल्पी आशा ममता तृष्णा कल्पना चिंता हंता कामना भावना असूया अविद्या ईशान्ना वासना अतृप्ती लोलंगता इच्छा वाच्छा चिकित्सा निंदा अनित्यग्रामनी मस्ती सदा जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा दुर्वंती दुर्वासना स्पर्धा खटपट आणि चटपट तरे झटपट आणि वटवट सदा खटपट आणि लटपट परमवेता कुविद्या कुरूप आणि कुलक्षण अशक्त आणि दुर्जन दरिद्रे आणि कृपण अतिशयशी आळशी आणि खादाड दुर्बल आणि लाथाड तुटक आणि लाबाड अतिशयशी मूर्ख आणि तपिळ वेडे आणि वाचल लटके आणि तोंडाल अतिशयशी नेणे आणि नायके नये आणि न सेके न करे आणि न देके अभ्यास दृष्टी अज्ञान आणि अविश्वासी छळवादी आणि दोषी अभक्त आणि भक्तांशी देखू सकेना पापी आणि निंदक कष्टी आणि घातक दुःखी आणि हिंसक अतिशयशी हीन आणि कृत्रिम रोगी आणि कुकर्मी अचंगुळ आणि अधर्मी वासनारमे हीन देह आणि ताटा अप्रमाण आणि फाटा बाष्कळ आणि करंटा वेक सांगे लंडी आणि उन्मत निकामी आणि डुलत भ्याड आणि बोलत पराक्रमू कनिष्ठ आणि गर्विष्ठ नुपरते आणि नष्ट द्वेषे आणि भ्रष्ट अतिशयशी अभिमानी आणि निसंगळ ओढगस्त आणि खळ दंभिक आणि अनर्गळ अतिशयशी ओखटे आणि विकारी खोटे आणि अनपकारी अवलक्षण आणि धिकारी प्राणीमात्राशी अल्पमती आणि वादक दीनरूपे आणि भेदक सूक्ष्म आणि त्रासक कुशब्दे करुणी कठीण वचनी कर्कश वचनी कापट्य वचनी संदेह वचनी दुःख वचनी तीव्र वचनी क्रूर निष्ठुर दुरात्मा न्यून वचनी पशुन्न वचनी अशुभ वचनी अनित्य वचनी द्वेष वचनी अनुवृत्य वचनी बाष्कळ वचनी धिकारू कपटी कुटील गाठ्याळ कुरटे कुचर नट्याळ कोणी कुंदन टवाळ अतिशयशी तपील तामस अविचार पापी अनर्थी अपमार भूत समधी संचार अंगी असे आत्महत्यारा स्त्रीहत्यारा गोहत्यारा ब्रह्महत्यारा मातृहत्यारा पितृहत्यारा महापापी पतित उनी कुपात्र कृतिकी मित्रद्रोही विश्वासघातकी कृतज्ञ तल्पकी नारकी आती त्याही जळपक कीत भांडण झगडा कलह अधर्म अनप्रहाटी शोकसंग्रह चाहाड व्यसनी विग्रह निग्रह करता द्वाड अपेक्षी उंगाळ चाळक चुबक लाचाळ स्वार्थी अभिलाषी उढाळ अद्यत्त जोड आदखण षट शंभू कातुर लड तरमुंड सितरू बड पाषांड तस्करू अपहार करता धीड सैराट मोकाट चाट चावट वाचट थोट उद्धट लपट बटवाळ कुबुद्धी मारे करी बर्फे करी दरवंडे करी खानोरी मंद भोंदू परद्वारी भुर रेख करी चेटकी निशक निलाजिरा कलभट्ट टोंपा लौदा दट उद्धट ठस फुंबस खट नट जगभाड विकारी अधीर
आलिका अनाचारी, अंध पंगू खोकले करी, खोटा बंदर दमे करी, तरी ताटा न संडी, विद्याहीन वैभवहीन, कुलहीन लक्ष्मीहीन, शक्तिहीन सामर्थ्यहीन, अदृष्टहीन भिकारी, बळहीन कळाहीन, मुद्राहीन दीक्षाहीन, लक्षणहीन लावणहीन, अंगहीन विपार्य, युक्तिहीन बुद्धिहीन, आचारहीन विचारहीन, क्रियाहीन सत्वहीन, विवेकहीन संशयी, भक्तिहीन भावहीन, ज्ञानहीन वैराग्यहीन, शांतिहीन क्षमाहीन, सर्वहीन शोडक्को, समोयनेने प्रसंगनेने, प्रयत्ननेने अभ्यासनेने, आर्जवनेने मैत्रिनेने, कायचनेने अभागी, असो ऐसे नाना विकार, कुलक्षणाचे कोठार, ऐसा कुविद्येचा नर श्रोते ओळखावा, ऐशी कुविद्येची लक्षणे, ऐकुनी त्यागेची करणे, अभिमाने तरी भरणे, हे वित नव्हे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कुविद्या लक्षणम समास तिसरा. जय जय वीर समर्थ.